निघालतो भरून गाडी आणि अर्ध्या वाजता येऊन यांनी पकडले. कोणी पकडलं? यांनी साईड लोक हां. पकडल्यानं सगळे हे जबरदस्तीनं गाडी चावी त्याने एस्कॉटून घेऊन मला साईडला बसून इथपर्यंत आणले आणि आणून इथं लिह मारलं मला. मारले? हां. कशामुळे मारले? कारण काय? काय की त्याने कारण सांगितलं मारलं. तू काय पकडली होती का? रानडुकर वगैरे पकडली होती का? हां हां, पकडली होती तू रानडुकर? तुला पोलीस स्टेशनला तू बोल नको मध्ये. तू पोलीस स्टेशनला वगैरे नेलं का तुला? हां. डायरेक्ट ते कुठं तर आणले इकडं बाजूला नेऊन मारलं मला. किती लोकांनी मारलं तुला? 7-8 लोकांनी. ते कुठले फॉरेस्टचे कर्मचारी? हां पर्सनल. बरं ठीक. कुठे कुठे लागले तुला मार? इथं पायाला हे गळा दाबले त्या आणि पाठीला मारले त्या. बरं काय म्हणले? कशामुळे मारलं? काय कशामुळे मारले त्या? पैसे मागे बोलले ठीक. कोण आहे आणखी त्यांच्यातले सोबत झालं काय? आमच्या पोरासोबत शेतकऱ्याने आम्हाला बोलवले डुकरं मारण्यासाठी. हां. आम्ही म्हणलो बाबा आम्हाला भाडा द्या, पोरं येते ते मारतो. आम्हाला डिझेलला पैसे दिले भाडा. मग आम्ही गेलो, मग मारलो 3-4 मारलो. मग नळदूरला त्यांना 1-2-3 खायला दिलो. आम्हाला 1-2-3 खायला केणीला नेत होतो वाट्याने. मग ते पोराला जबरदस्ती धरून त्याला आणमार करून इथवर आणले. तिथं आणून आम्हाला काय म्हणले अर्धा वाटा द्या. तुळजापूरमध्ये थांबलो. आम्हाला माहीत नव्हतं हे वनबागीची माणसं आहे ती. अहो पोराला मराठीत बोलायला लावले. तिथं तुळजापूरला उभारलं ये म्हणून. मग तुळजापूरला आलो. तुळजापूरला आल्यानंतर 15 किलोमीटर पुढे ये म्हणले. पुढे येऊन फोन लावलो. फोन लावल्यावर हे वनबाग दिसले आम्हाला. दिसल्यावर आम्ही विचारलो पोराला मारला का? पोराला अजिबात मारले नाही. मग आता येऊन सकाळी येऊन बघितलं तर पोराला आणमार केली ती, गळा दाबले ती. शेतकरी बोलल्यामुळे आम्ही गेलो. पोलीस स्टेशन तक्रार वगैरे काही दिली का त्या संदर्भात? त्यांनी वन विभागाने दिली का तुम्ही दिली का? काय झालं काय? आम्ही दिले नाही. हां. त्याला तिथं आलो. याने सकाळी म्हणले आम्हाला हां. पैसे मागितले आम्हाला रात्री. हां. रात्री तुम्हाला गाडी सोडतो, पैसे द्या एवढे. मग आम्ही पैसे का देत ना म्हणलो. गेलो आमचे नेत्याला आणलो सकाळी उठून. किती पैशाची मागणी केली? 1.5 लाख मागितले. कशासाठी? ते गाडी आणि पोराला सोडतो म्हणून. कशाला असे तोंडी मागितले, मोबाईलवर मागितले, कसे मागितले? तोंडी मोबाईलवर नाही मागितले. ठीक. काय प्रकार घडला? मी एक शेतकरी आहे. रानडुकरं आम्हाला शेतकऱ्यांना एवढा त्रास देतात भयानक, उभं पीक उद्ध्वस्त करतात. मग आम्ही काय करतो, हे आमच्या गावातील मरगामाचे लोक आहेत ना मोठे, यांना सांगतो बाबा डुकरं आमच्या शेतामध्ये आली. मग हे काय करतात, पाशी वगैरे लिहून ती डुकरं पकडून घेऊन जातात शेतातून आमच्या. काय करतात ते आम्हाला माहिती नाही. परंतु ह्याने एक बार 2-4 डुकरं पकडले ना, 2-3 महिने डुकरं आमच्या शेतामध्ये येत नाही. तसा प्रकार काल खोदावडीच्या शेतकऱ्यांना सांगितले. ती लोक गेले, ती डुकरं वगैरे पकडले. यांनी मला सकाळी सांगितलं की यांच्या गाड्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी रात्री पकडल्या. रात्री 9 वाजता यांच्या गाड्या पकडून ह्या ड्रायव्हरला इथं आणून 1.5 लाखाची का मागणी केली ते म्हणतं तसं, इथं आणून तिला कोंडवलेत. मला सांगितलं, मी यांच्यासाठी धावत इथं आलो. इथं बघितलं तर तुम्ही बघितला त्याला त्या पोलिसाच्या कस्टडीसारखे त्याला मारहाण केलं. गुन्हा केले तर नगरू पोलीस स्टेशन आहे, त्यांनी कायदेशीर जायला पाहिजे, इथं यापर्यंत करायला पाहिजे. कायद्यानं शिक्षा करतील का? असं शिंदे म्हणून एक साहेब आहेत, शिंदे साहेबांनी स्वतः मारलं यांना. ह्या पोराचा अधिकार आहे. आणि मी एक शेतकरी म्हणून निषेध करतो फॉरेस्ट खात्याचा. आता काय मागणी तुमची? आता काय केलं? आमची मागणी शिंदे साहेबावरती त्यांच्या टीमवरती कायदेशीर कडक कारवाई केली पाहिजे. तुम्ही पोलीस स्टेशन तक्रार दिली? बिलकुल नाही दिली, आता देणार आहोत. आता आम्ही चालू तक्रार द्यायला. सर काय सांगाल, तुमच्याकडे आता जिंकं ते रानडुकराच्या काही तक्रारीत मारहाण केल्याचा काही आरोप केलेला आहे. काय नेमकं तुम्हाला टीप मिळाली होती? कशा आधारे तुम्ही त्याला ताब्यात घेतले? काय संशय तस्करीचा? त्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, परंतु शेतकऱ्याच्या शेताचे नुकसान रानडुकराकडून त्याच्यात तथ्य आहे. परंतु त्यासाठी शासनाकडून काही योजना आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं अपेक्षित आहे, ऑफलाईन अर्ज करणं अपेक्षित आहे, डॉक्युमेंट देणं अपेक्षित आहे. ते झाल्यानंतर शासनाची नियमानुसार हे आहे, नियमानुसार मदत मिळते ती देण्यात येते आमच्याकडून. परंतु आम्हाला अशा प्रकारची एक टीप मिळाली की काही लोक रानडुकराची तस्करी करून दुसऱ्या राज्यात परराज्यात एक्सपोर्ट करतात. त्याच्या अनुषंगानं आमची जायमुख्यावरती काल संध्याकाळी टीम गेली. प्रत्यक्षात पाहण्यासाठी किंवा पुढील चौकशीसाठी आम्ही त्या एका संबंधित त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पुढील चौकशी आमची चालू आहे.